नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। तुम्ही देखील कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये असलेला विशाळगड कधीतरी बघितला असेल। विशाळगडच्या पायथ्याशी आहे पावनखिंड। जेव्हा पर्यटक पावनखिंड पासून विशाळगडाच्या दिशेने जातात तेव्हा पर्यटकांना 5 ते 6 किलोमीटर अंतर घनदाट जंगलामधून प्रवास करत पूर्ण करावं लागतं। जेव्हा आपण प्रवास करत करत घनदाट जंगलाच्या मधोमध पोहोचतो तेव्हा आपल्याला असा एक व्ह्यू पॉइंट बघायला मिळतो। तो व्ह्यू पॉइंट बघितल्याशिवाय कोणीही पर्यटक विशाळगड किंवा पावनखिंडच्या दिशेने जात नाहीत। त्या व्ह्यू पॉइंटचं नाव आहे कोकण दर्शन। जेव्हा आपण कोकण दर्शन व्ह्यू पॉइंटवर पोहोचतो तिथे असलेल्या उंच टावरवर चढतो तेव्हा आपल्याला समोर असलेले सह्याद्रीचे उंच पर्वत, खोल दऱ्या आणि घनदाट जंगल बघायला मिळते। हे सर्व बघितल्यानंतर आपल्या मनाला आनंद देखील मिळतो। पण हा व्ह्यू पॉइंट घनदाट जंगलाच्या मधोमध असल्यामुळे त्या ठिकाणी जंगली प्राण्यांचा वावर देखील आहे। त्यामुळे सावधगिरी बाळगत आपण आता त्या व्ह्यू पॉइंटवर पोहोचूया। तिथे असलेले सुंदर नजारे कॅप्चर करून तिथल्या सुंदर नजारांचा अनुभव देखील घेऊया। तुम्ही देखील माझ्यासोबत या प्रवासामध्ये सामील व्हा। म्हणजे व्ह्यू पॉइंटच्या दिशेने जात असलेल्या घनदाट जंगलामधून जाताना आपल्याला कसा अनुभव अनुभवायला मिळतो हे देखील बघूया। बघू शकता तुम्ही या रोडच्या चारी बाजूनी घनदाट जंगल आहे। कडक ऊन आहे, दुपारचे 1 वाजलेले आहे तरी देखील या रोडने जो आपण प्रवास करत करत पुढे जातो तेव्हा उन्हाचा काही परिणाम आपल्यावर होत नाही। एवढा गार हवेचा अनुभव या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो। तुम्ही देखील या रोडने कधी प्रवास करत आला तर तुम्हाला देखील सुंदर जंगलाचे सानिध्य बघायला मिळेल। आणि या जंगलामधून जेव्हा आपण गाडी चालवत पुढे पुढे जातो तेव्हा या झाडांना बघून, या रोडची वेडी वाकडी वळणे बघून आपल्याला एकदम आनंद झाल्यासारखे वाटते। आता या ठिकाणी थोडा रोड तुम्हाला मोकळा दिसत असेल। आणखी प्रवास करत पुढे गेल्यानंतर आपल्याला एवढी घनदाट झाडे बघायला मिळतात की झाडांच्या फांद्या रोडवरती आलेल्या आहेत। दिवसा पण अंधार झाल्यासारखे आपल्याला वाटते। आणि जर आपण पावसाळ्यात या ठिकाणी आलो तर या रोडने पुढे जाणे म्हणजे एकदम अवघड असते। बघा किती एकदम सावली आहे आणि या रोडने एकदम अंधार झाल्यासारखा वाटतो। बघा उन्हाचा थोडा पण परिणाम आपल्यावर होत नाही। एवढी सुंदर सावली आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते। हिरवीगार झाडे, या झाडांच्या मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला अनेक जंगली रानमेवांचा अनुभव देखील अनुभवायला मिळतो। पण या जंगलामध्ये जंगली प्राण्यांचा वावर असल्यामुळे या ठिकाणी कधीही जास्त वेळ थांबू नका। कोकण पॉइंट बघा आणि गाडीत बसून इथून निघा। कारण जंगली गवरेडे, डुकरे, बिबट्या कधीही रोडवर येतात। त्यामुळे त्या ठिकाणी आला तर कधीही एकटे येऊ नका, सोबत कुणाला तरी घेऊन या। कारण ह्या जंगलाचा सुंदर अनुभव तुम्हाला जेवढा पावसाळ्यात होतो तेवढाच उन्हाळ्यामध्ये पण अनुभवायला मिळतो। जरी उन्हाळ्यामध्ये सर्वत्र वाळके गवत आणि मोकळे डोंगर जरी तुम्हाला दिसले तरी सुद्धा या विशाळगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर आपल्याला एवढा सुंदर अनुभव अनुभवायला मिळतो, जणू काय आपल्याला असे वाटते की आपण जंगलाच्या सानिध्यामध्ये विलीन झालेलो आहे। मी तुम्हाला म्हटलं होतं ना, या ठिकाणी दिवसा पण अंधार झाल्यासारखे वाटते। बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती घनदाट जंगल आहे। मोठमोठी झाडे आणि झाडांच्या फांद्या रोडच्या वरती पसरलेल्या आहेत। त्यामुळे दिवसा पण अंधार झाल्यासारखा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो। आणि या रोडने प्रवास करत असताना माणूस किती थकलेला असू दे त्याचा थकवा दूर होतो। एवढा सुंदर अनुभव हा निसर्ग आपल्याला देऊन जातो। बघा माझ्या समोर तुम्हाला ह्या रोडने जात असताना कसा अनुभव येत आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही देखील मलकापूर आंबा रोडने कधी विशाळगडला गेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। या रोडने 4 व्हीलर पेक्षा बाईक वरून जाण्याचा अनुभव वेगळाच असतो। पण माझ्यासोबत माझा परिवार असल्यामुळे आज आम्ही 4 व्हीलरने या रोडने प्रवास करत निघालेलो आहे। जेव्हा आपण या घनदाट जंगलामधून प्रवास करत खाली जातो तेव्हा आपल्याला खाली एक धरण बघायला मिळते, पालेश्वर धरण। त्या धरणाचा बी सुंदर अनुभव तुम्ही कधीतरी घ्या। या जंगलासोबत कोकण पॉइंट आणि पालेश्वर धबधबा आणि पालेश्वर धरण देखील तुम्हाला बघायला मिळेल।
वेळात वेळ काढून सुट्टी दिवशी का होईना अशा ठिकाणांना भेट द्या. म्हणजे निसर्ग तुमची काळजी टेन्शन दूर करून तुम्हाला एक सुंदर आणि फ्रेश अनुभव करून देतो. बघा मित्रांनो, हा रोड अजून काही संपलेला नाही तरी देखील आम्ही प्रवास करत या निसर्गांचा या झाडांचा सुंदर अनुभव घेत पुढे निघालेलो आहे. आणि या रोडने अनेक वेडी वाकडी वळणे देखील आपल्याला बघायला मिळतात. थोडे जरी दुर्लक्ष केलं तर समोरून अचानक गाड्या येतात, हे तुम्हाला आता दिसले असेल. कारण एकदम खतरनाक वळणे या रोडने जाताना आपल्याला बघायला मिळतात. घनदाट जंगलामधून जाणाऱ्या रोडने आम्ही प्रवास करत कोकण पॉईंटवर पोहोचलेलो आहे. या ठिकाणी गाडी थांबवली आणि पर्यटकांच्या सुविधासाठी या ठिकाणी आराम करण्यासाठी एक रूम बनवलेले आहे. आणि इथे पण आहे, ही देखील एक रूम आहे. आणि कोकण पॉईंटचा नजारा बघण्यासाठी या ठिकाणी टावर देखील आहे. आपण या टावरवर चढून सुंदर असलेला कोकण पॉईंट देखील बघायचा आहे. म्हणजे ह्या टावरवर चढल्यानंतर कोकणाचे दर्शन आपल्याला होते. आता आपण सर्वप्रथम खाली उतरूया आणि टावरवर चढण्या अगोदर खालच्या खोल दऱ्या बघूया. ह्या दऱ्यांचे सानिध्य सह्याद्रीला एक सुंदर अनुभव मिळवून देते. बघा, पुढे आपल्याला पकडण्यासाठी म्हणजे खाली कड्यामध्ये कोणी पडू नये म्हणून या ठिकाणी बॅरिक देखील बनवलेलं आहे. आता आपण या दगडावरती सर्वप्रथम चढूया, त्यानंतर टावरवर चढूया. आणि या भल्या मोठ्या दगडावर चढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असलेल्या खोल दऱ्यांचा सुंदर अनुभव मिळतो. मी तुम्हाला म्हटलं होतं, कोकण पॉईंटवर पोहोचल्यानंतर समोर असलेले उंच सह्याद्री पर्वत आपल्याला बघायला मिळतात. आणि या सह्याद्री पर्वताच्या वरती असलेले हे घनदाट जंगल बघा. या ठिकाणी हे झाड बघा पूर्णपणे वाळल्यासारखे दिसत आहे, पण हे झाड वाळलेले नसून त्याचे पाने घळलेले आहेत. आणि जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पोहोचतो तेव्हा इथला व्ह्यू अतिशय सुंदर असतो. आणि ही खोल दरी किती खोल आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल. बघा, सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो. आता आपण खाली उतरून या ठिकाणी असलेल्या टावरवरती चढूया. आणि ह्या टावरवरून ह्या कोकण पॉईंटचे दर्शन आपल्याला कसे होते हे देखील बघूया. जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी येतो तेव्हा ह्या दरीमधून जोरदार वारे वाहू लागते आणि वाऱ्यासोबत धुके आणि पाऊस वरती उडतो. या ठिकाणी थांबून आपण शूटिंग करू शकत नाही, एवढे जोरात वारे सुटलेले असते आणि माईकचा आवाज देखील येत नाही. आता एप्रिल महिना चालू आहे त्यामुळे इथला व्ह्यू आपण बघू शकत आहे. आता आपण ह्या टावरवरती चढूया. आणि ह्या टावरवरती चढल्यानंतर आपल्याला ह्या कोकण पॉईंटचे दर्शन कसे होते हे देखील बघूया. दुपारचे 1 वाजलेले आहेत, भरपूर ऊन आहे. अशा कडक उन्हात आज आम्ही हा कोकण पॉईंट तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता मित्रांनो, ह्या टावरवर चढल्यानंतर आपल्याला हे सुंदर घनदाट जंगल बघायला मिळते. आणि ह्या जंगलाच्या सानिध्यामधून जाणारा हा रोड देखील बघायला मिळतो. बघा, आता मी या टावरवर चढलेलो आहे आणि इथून पुढे तुम्हाला हा कोकण पॉईंटचा नजारा कसा वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. समोर तुम्हाला हे उंच सह्याद्री पर्वत दिसत असतील. त्या सह्याद्रीच्या एका पर्वतावरती खेळणा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक महत्त्वाचा गड आहे. खेळणा म्हणजे त्या गडाला नंतर विशाळगड असे नाव देण्यात आले आहे. बघा, किती उंच सह्याद्री पर्वत आहेत आणि हे पर्वत घनदाट जंगलाने भरून गेलेले आहेत. आणि या पर्वतामध्ये खोल दऱ्या देखील आहेत. आम्ही ज्या रोडने प्रवास करत या ठिकाणी पोहोचलो तो रोड या घनदाट जंगलामधून आलेला आहे. त्यामुळे जंगलामधून प्रवास करत येत असताना आम्हाला वेगळाच अनुभव मिळाला. आता आपण या टावरवरून खाली जाऊया. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील
शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलामध्ये घेऊन आलो आणि ह्या जंगलामधून जाणारा रोड आणि रोडचा प्रवास कसा राहिला हे देखील तुम्हाला दाखवलं. आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे इथून खाली आहे कोकण पॉईंट, म्हणजे इथून पुढे कोकणाचे दर्शन आपल्याला होते. इथे असलेल्या उंच सह्याद्री पर्वतांच्या रांगा, खोल दऱ्या आणि घनदाट जंगल मी तुम्हाला दाखवलं. तुम्ही देखील वेळात वेळ काढून अशा ठिकाणांना कधीतरी भेट द्या. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आला तर ह्या खोल दरीमधून एवढे जोरदार वारे धुक्यासोबत वरती येते की तुम्हाला या ठिकाणी थांबू पण देणार नाही आणि व्हिडिओ पण शूट करून देणार नाही. फक्त तुम्ही डोळ्याने सुंदर निसर्गाचा अनुभव करून घेऊ शकता. आम्ही एप्रिल महिन्यात देखील या ठिकाणी आलेलो आहे, तरी देखील हा सुंदर व्ह्यू बघून मनाला एकदम छान वाटलं. मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.